नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज मी सावित्रीची कथा सांगणार आहे. सावित्रीची गुरुचरित्र पारायणाची इच्छा आणि गुरुदेवाची परीक्षा. एका गावात सावित्री नावाची एक साधी प्रेमळ श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिच्या मनात श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. तिची एक मनापासून प्रार्थना आहे, गुरुदेवा, माझ्याकडून तुमचे गुरुचरित्र पारायण पूर्ण करून घे. पण घरची परिस्थिती अशी होती की सावित्रीला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. सकाळी लवकर उठून घरातील स्वच्छता करणे, स्वयंपाक करणे, सासूसासऱ्यांची सेवा करणे, घरातील सर्वांची काळजी घेणे, या सगळ्यात तिचा दिवस खूप संपून जायचा. एक दिवस तिने गुरुचरित्र हातात घेतले व तेवढ्यात सासूबाईंनी तिला आवाज दिली, सावित्री, जरा इकडे ये, माझी तब्येत बरी नाही. सावित्रीने पुस्तक बाजूला ठेवले आणि लगेच सासूबाईंची सेवा सुरू केली. तिच्या मनाला मात्र वाईट वाटले. ती देवासमोर हात जोडून म्हणाली, गुरुदेवा, माझी इच्छा खूप आहे, पण माझ्या संसार जबाबदाऱ्यामुळे तुमचे पालन करता येत नाही. माझी भक्ती स्वीकारा. त्या रात्री सावित्रीला स्वप्न पडले. स्वप्नात तेजस्वी तिच्या समोर उभे होते. गुरुदेव म्हणाले, सावित्री, तू गुरुचरित्र वाचू शकली नाहीस म्हणून दुःखी होऊ नकोस. तू घरातील मोठ्यांची सेवा करतेस, प्रेमाने त्यांची काळजी घेतेस. माझी सेवा आहे. सावित्रीने विचारले, पण गुरुदेवा, माझे पारायण कधी पूर्ण होईल? गुरुदेव हसून म्हणाले, ज्या दिवशी तू प्रत्येक काम माझ्यासाठी करतेस असे मानशील, त्या दिवशी तुझे पारायण सुरू झाले असे समज. सावित्री सकाळी त्या दिवसापासून घरातील प्रत्येक काम करताना मनात म्हणू लागली, श्री गुरुदेव, हे काम तुमच्यासाठी आहे. ती सासू सासऱ्यांची सेवा प्रेमाने करू लागली. घरकाम करताना गुरूंचे नामस्मरण करू लागली. थोडा वेळ मिळाला की गुरुचरित्र काही ओव्या श्रद्धेने वाचत. मग काही दिवसांनी तिच्या सासूबाईंनी तिला म्हटले, सावित्री, तुझ्या मनात गुरुचरित्राचे पारायण करण्याची इच्छा आहे. तू वृद्धास्तपणी पारायण कर. घराची कामे आम्ही सांभाळू. सावित्रीच्या डोळ्यात आनंदाची आली. तिने गुरुदेवांसमोर गुरुचरित्र ठेवले आणि पारायण